नमस्कार मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर बघा, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत आता बदललेली आहे। बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये आता भूमिती आधारित प्रश्न विचारत असतो। तर बघा, CTET आणि TET मध्ये तर भूमिती आधारित प्रश्न असतातच। तर हा प्रश्न बघा, कोन x चे माप काढा। आपल्या पुढे एक आकृती दिलेली आहे। आकृतीमध्ये बघा, दोन समांतर रेषा दिलेल्या आहे आणि इथं एक हा त्रिकोण दिलेला आहे। या कोणाचे माप 45 अंश दिलेले आहे, या कोणाचे माप 100 अंश दिलेले आहे आणि इथं हा x कोण दिला, इथं y कोण दिला। तर आपल्याला x या कोणाचे माप काढायचे आहे। पर्याय 1 आहे 100 अंश, पर्याय 2 आहे 45 अंश, पर्याय 3 आहे 125 अंश आणि पर्याय D आहे 80 अंश। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, आपल्याला या कोणाचे माप काढायचे आहे आणि या दोन कोणाचे माप दिलेले आहेत। तर या कोणाचे माप कसे काढायचे? तर बघा, याकरता आपल्याला कुठल्या प्रकारची ट्रिक्स लक्षात ठेवायची नाही आणि आपण बघा किती प्रश्नांचे ट्रिक्स लक्षात ठेवणार। तर प्रॉपर पद्धतीने आपण सोडवलं तर एकदा कॉन्सेप्ट लक्षात आलं तर आपल्याला तशा प्रकारचा कोणताही प्रश्न विचारला तर अगदी कमी वेळेमध्ये आपण सोडवू शकतो। तर बघा, इथे हा एक त्रिकोण दिला आणि या त्रिकोणाचा हा कोण दिला, हा त्रिकोणाच्या बाहेर कोण आहे, म्हणजे हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे। मग त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप याचा प्रमेय आपल्याला माहित असायला पाहिजे। तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा प्रमेय काय? तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्रिकोणाच्या आंतर दूरस्थ कोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते। म्हणजे बघा, हा त्रिकोणाचे आंतर कोण आहेत 1 2 3, हे त्रिकोणाचे आंतर कोण आहेत? तर हा बाह्य कोण आहे, हा बाह्य कोण आहे। मग त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतर कोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते। म्हणजे बघा, हा त्रिकोणाच्या ह्या बाह्य कोणाच्या दूर असलेले आंतर कोण कोणते आहेत? हा आणि हा, हे दोन कोण आहेत। या दोन कोणांचे माप, या दोन कोणांच्या मापांची बेरीज जेवढी येईल तेवढी या कोणांच्या मापा एवढे आहे। तर मी दोन कोणांचे माप आपण काढू शकतो। तर कसे बघा, समजा आपल्याला या कोणाला नाव दिलं आपण A, समजा A कोणाचे माप काढायचे आहे। तर A कोणाचे माप कसे काढू? तर बघा, हे जे दोन रेषा दिल्यात हे दोन समांतर रेषा आहेत आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे बघा इथं हे कोण तयार झाले। तर हा जो कोण तयार झालेला आहे या कोणाला आपण म्हणतो वृत्तक्रम कोण। मग वृत्तक्रम कोणाची माप कशी असते? तर सारखे असते। म्हणजे या कोणाचे जेवढे माप आहे तेवढे कोण A या कोणाचे माप असतील। म्हणून कोण A चे माप किती झाले? तर कोण A चे माप झाले 45 अंश। त्यानंतर बघा, आपल्याला हा जो कोण दिला तर हा 100 अंशाचा कोण आणि समजा या कोणाला मी नाव दिलं कोण B। तर 100 अंशाचा कोण आणि कोण B या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असायला पाहिजे? 180, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत। मग इथे 100 दिल्या तर या कोणाचे माप किती राहील? तर 180 वजा 100 करा म्हणजे किती? तर कोण B चे माप होतील 80 अंश। तर बघा, आपल्याला कोण A आणि कोण B चे माप मिळालेले आहेत। तर या कोणाचे माप झाले 45 अंश आणि या कोणाचे माप झाले 80 अंश। तर 45 अंश कसे झाले? तर बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे जे 8 कोण तयार होतात ते कोण आपल्याला माहित असायला पाहिजे। आंतर कोण, बाह्य कोण, आंतर उत्क्रम कोण, बाह्य उत्क्रम कोण, हे जे कोण आणि संगत कोण, अशा प्रकारचे कोण तयार होतात। तर आपल्याला बघा, हा जो कोण तयार झालेला आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे, हा जो कोण आहे कोण 45 अंश आणि कोण A, हे कोणते कोण म्हणतो आपण यांना? तर या कोणांना म्हणतो आपण वृत्तक्रम कोण। मग वृत्तक्रम कोणाची माप कशी असते? तर सारखे असते। म्हणजे कोण 45 चे जेवढे माप आहे तेवढेच माप कोण A चे असणार। म्हणून कोण A चे माप किती झाले? 45 अंश। त्यानंतर बघा, इथं 100 अंशाचा कोण दिला आणि कोण B, तर या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश। तर कारण रेषीय जोडीतील कोण आहेत। मग इथे 100 दिला आहे, मग या कोणाचे माप किती राहणार? तर कोण B चे माप होणार 80। आपल्याला कोण X चे माप काढायचे आहे। मग कोण X चे माप आपण किती राहते म्हटलं तर प्रमेय लक्षात ठेवायचं। त्या त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्रिकोणाच्या दूरस्थ आंतर कोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते। म्हणजे या दोन कोणांची बेरीज केली तेवढी या कोणाचे माप आहे। मग कोण A आणि कोण B म्हणजे 45 अंश अधिक 80 अंश। तर 45 अधिक 80, 45 अधिक 80 किती होतात? तर 45 अधिक 80 होतात 125। म्हणजे कोण X चे माप किती झाले? 125। पर्याय 3 हा बरोबर उत्तर आहे। तर अशा प्रकारे बघा, आपल्याला भूमितीवर आधारित TET मध्ये तर हमखास प्रश्न असतो भूमितीवर आधारित प्रश्न। तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांचे उत्तर काढू शकतो। तर तुम्हाला समजलेलं असेल का? मग बाह्य कोण दिलेला असेल तर बाह्य कोणाचे माप आपण कशा प्रकारे काढू शकतो? तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल तर मग या कोण Y चे माप किती असणार हे तुम्ही कमेंट करून सांगा। या कोणचे माप तुम्ही कशा प्रकारे काढू शकता? तर दोन प्रकारे काढू शकता। त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 त्या प्रकारे, किंवा मग हे दोन कोण दिले आहेत, हे दोन कोण काय रेषीय जोडीतील कोण। आपल्याला कोण X चे माप माहित आहे, मग कोण Y चे माप किती असणार हे पण आपण काढू शकतो। तर हे कमेंट करून सांगा। हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।